जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अशी घटना, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, जे अफजल खानाच्या रूपानं स्वराज्यावर संकट आलेलं होतं, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही जी पूर्ण माहिती आहे ती मी अ, शिवचरित्र, पुरुषोत्तम खेडेकर यांचं शिवचरित्र एक पुस्तक आहे, त्याच्यामधून देत आहे. ते जर तुम्हाला ही माहिती जर म्हणजे घ्यायची असेल, स्वतः वाचायची असेल, तर या पुस्तकामध्ये पान नंबर 101 पासून ते 107 पर्यंत हा पूर्ण वृत्तांत दिलेला आहे. तर ह्याच्याबद्दल आज सांगणं, आपण इतिहासात वाचलेला आहे की हा जो काही प्रसंग आहे त्याच्यात जी काय थोडक्यात मी माहिती सांगणार आहे, परंतु अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचं सर्व नियोजन 10 नोव्हेंबर 1659ला झालेलं होतं, तर ह्या दिवशी ज्यावेळेस शिवाजी महाराज अफजल खानाला भेटण्यास गेले आणि अफजल खानाने त्यांना आपल्या काखीमध्ये पकडून त्यांच्यावरती क कटारीचा वार केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चिलखत घातलेली होती त्याच्यामुळं ते बचावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वाघनख परिधान केलेले होते त्या वाघनखाने अफजल खानाच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळेस अफजल खान दगा दगा म्हणून ओरडत सुटला. अशा वेळेस त्यांचा जो अफजल खानाचा जो अंगरक्षक आहे सय्यद बंडा, तो शिवाजी महाराजांवरती चालून आला आणि शिवाजी महाराजांवरती वार करणार एवढ्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांनी त्याचा हात आणि त्याचं सर कलम केलं, म्हणजे त्याचं सर आणि धड वेगवेगळं केलं. अशा प्रकारे शिवाजी महाराज वाचले. आपल्याला इतिहासात सांगितलं होता जीवा म्हणून वाचला शिवा, परंतु ही त्यांची सांगण्याची पद्धत. आता ह्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर, आम्हाला पुस्तकात फक्त एवढंच सांगितलं की कृष्णा भास्कर, पुस्तकात कृष्णा भास्कर लिहिलं नाही, कृष्णाजी भास्कर, ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला त्याच्या नावाला जी, आणि ज्या व्यक्तीनं म्हणजे जिवाजी महालेने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले त्याला जिवा. अशा प्रकारे इतिहासात अनेक बदमाशा झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस सय्यद बंडाचा हात आणि सर जिवाजी महालेंनी कलम केलं, हे पाहून अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती तलवार घेऊन गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला. शिवाजी महाराजांना जो जिरेटोप डोक्यावरती घातलेला होता तो फुटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती वार झाला आणि ज्यावेळेस त्याने दुसरा वार केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा हात पकडला आणि त्याला सांगितले की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही आमच्यावर वार करू नका, आम्ही ब्रह्महत्या करू इच्छित नाही. परंतु तरीही जो कृष्णा भास्कर कुलकर्णी आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणं चालूच ठेवलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मग कुठल्याही विचार न करता सरळ कृष्ण भास्कर कुलकर्णीचं मुंडकं कलम केलं आणि एका कुलकर्णीचे अनेक कुलकर्णी केले. पण हा सांगण्याचा विषय का आहे, कारण आम्हाला अशा पद्धतीने इतिहास शिकवला गेला, ज्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले त्यांना जिवा, आणि ज्या कृष्ण भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला हे काम विजापूरचा आदिलशाह झाला, अहमदनगरचा निजामशाह झाला,
बिदरचा इमाद शाह झाला. एवढंच काय, दिल्लीचा औरंगजेब बादशाह सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार करू शकला नाही. ते काम इथल्या एका ब्राह्मणानं, तथाकथित हिंदूनं केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे जे काय मुघल होते, निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, इमादशाह, ह्यांच्यापेक्षा इथल्या ब्राह्मणांना छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याची खूप घाई झालेली होती. याच्यावरून हे आपल्याला लक्षात येतं. आणि ज्यावेळेस हा अफजल खान वाईला आला होता, त्यावेळेस 13 दिवस कंटिन्यू तिथल्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा याच्यामध्ये पराभव व्हावा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अफजल खानाकडून मारले जावेत, अशासाठी 13 दिवस तिथं होम हवन पूजा अर्चा तिथल्या वाईच्या ब्राह्मणांनी केलेले होते. म्हणजे काय की आपल्याला जो इतिहास सांगितला जातो तो अगदी चुकीचा आहे. आणि तुम्ही आता थोडकं जर लक्षात घेतलं तर आपण इतिहासात वाचतो की पेशव्याने आटके पार झेंडा पटकवला. ठीक आहे, पेशव्याने आटके पार झेंडा फडकवला. ज्यावेळेस पानिपतच्या युद्धात पेशव्याच्या सैन्याचा पराभव झाला, त्यावेळेस इथल्या इतिहासकारांनी लिहायला पाहिजे होते की पेशव्यांचे पानिपत झाले. पण तसं न लिहिता इतिहासकारांनी लिहिलं की मराठ्यांचे पानिपत झाले. म्हणजे ज्यावेळेस विजय होईल त्यावेळेस तुम्ही स्वतःची पाठ थापटून घेणार, आणि ज्यावेळेस पराभव होईल त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यावरती त्याचं अपयशाचं खापर दुसऱ्यावरती फोडणार. म्हणजे इथं झालेलं असं आहे की इतिहास घडवणारे लोक आपले होते, पण इतिहास लिहिणारे लोक वेगळी होती, ज्यांनी त्यांच्या फायद्याचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. पण आता हा काळ असा आहे की ह्या काळात ह्या सर्व बदमाशा आता शिकल्या सवरलेल्या लोकांनी, संभाजी ब्रिगेड असो, मराठा सेवा संघ असो, किंवा बामसेफ असो, किंवा इतर ज्या काही सामाजिक संघटना आहेत, त्यांनी ही सर्व माहिती समाजापुढे आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यातलाच हा एक छोटासा माझा प्रयत्न. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.